हिंदी जीआरची होळी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल तर दीपक पवारांसह 250 ते 300 जणांवर जमावबंदीचा गुन्हा। जीआरची होळी करताना आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित होते। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणासंदर्भात संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश। सोमनाथ सूर्यवंशींच्या याचिकेवर हायकोर्टाचे निर्देश। तर या प्रकरणामध्ये प्रकाश आंबेडकरांनी कोर्टात बाजू मांडली होती। मुंबईमध्ये वरळी डोममध्ये उद्या ठाकरे बंधूंचा विजय मेळावा होणार। या मेळाव्यानिमित्त एकाच मंचावर ते येणार। वरळी डोम परिसरामध्ये ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी। मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी काम करणारी शिवसेना होती। दोन्ही भाऊ त्यांच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत, त्यात मोठं काय? नारायण राणेंची टीका। उद्या होणाऱ्या विजय मेळाव्याला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सपकाळ येणार नाहीत, तर त्यांना या मेळाव्याचं निमंत्रण नाही। सूत्रांची माहिती, मनसेनं सपकाळांना संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती। उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे झाले नाहीत, ते तुमचे कसे होणार? राजकारण जिवंत ठेवण्यासाठी राज ठाकरेंना त्यांनी हाक मारली आहे। रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका। तर ब्रँड हा शब्द बाजारपेठेतल्या उत्पादनाला वापरला जातो। ठाकरे ब्रँड या शब्दावर नीलम गोऱ्हेंची खोचक टीका। नीलम गोऱ्हे, तुझे काळे कारनामे माहिती आहेत, होय मराठीचा ठेका आम्हीच घेतलाय। नीलम गोऱ्हेंच्या ठाकरे ब्रँडवरील टीकेला किशोरी पेडणेकरांचं जहरी उत्तर। संधी साधूपणा कसा असतो ते नीलम गोऱ्हे यांच्याकडूनच कळतो। ठाकरे ब्रँडवरून केलेल्या टीकेवर अजय चौधरींचा नीलम गोऱ्हेंवर पलटवार। गोऱ्हेंचा अनेक पक्ष बदलून आलेला हा प्रवास आम्ही पाहिलाय। चौधरींची गोऱ्हेंवर खोचक टीका। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं तेव्हाच ब्रँडचा बॅन झाला। ठाकरेंचा ब्रँड नाही तर बॅन्ड झालाय। भाजपचे आमदार परिणय फुकेंची ठाकरे ब्रँडवरून टीका। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते आज बाजीराव पेशवेंच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। तर या कार्यक्रमाला अमित शहाही उपस्थित, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती। अमित शहांना देशात पेशवाई स्थापित करायची आहे, त्याचं कार्यकर्त्यांना स्मरण करून देण्यासाठी शहा पुण्यात आलेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा शहांना टोला। पुण्यातील कोंढवामधील अत्याचार प्रकरणानंतर मनसे आक्रमक। काळे झेंडे घेऊन मनसैनिकांकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा ताफा अडवण्याचा इशारा। तर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। विधान भवन परिसरामध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून कार्यकर्ते आक्रमक। एसबीआयच्या गेटवर चढून कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। तर महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। सर्वाधिक आमदार असल्यामुळे भाजपच्या वाट्याला 48% पदं, तर शिवसेनेच्या वाट्याला 29%, तर राष्ट्रवादीला 23% महामंडळ मिळणार। फेक नेरेटिव्ह तयार व्हायच्या आधीच सरकारच्या बाजूने नेरेटिव्ह तयार करा। भाजप आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचा कानमंत्र। सूत्रांची माहिती, तर टेंडरच्या मागे लागू नका, फडणवीसांचा सल्ला। पक्षात याला त्याला घेऊ नका, अशी भूमिका नको। नाशिकमधील पक्षप्रवेशाच्या वादावर फडणवीसांचा सल्ला। तर दाऊदला सुद्धा पक्षात घेण्यासाठी चर्चा सुरू असेल, राऊतांचा टोला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढवायच्या आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदारांच्या स्नेहभोजनात भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत निवडणूक होणार। शिवसेना मुख्य नेतेपदासाठी शिंदेंना सुद्धा निवडणुकीला सामोरं जावं लागणार। सूत्रांची माहिती, तर 2003 नंतर पहिल्यांदा पक्षांतर्गत निवडणूक होणार। व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका। महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल। व्यापारी संघटनेच्या पार्श्वभूमीवर देशपांडेंचा इशारा। रजा अकादमी विरोधात मोर्चा काढणारा मनसे हा एकमेव पक्ष होता, तेव्हा भाजपवाले कुठे शेपट्या घालून होते? नितेश राणेंच्या टीकेला संदीप देशपांडेंचं उत्तर। मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्याला मारहाण प्रकरणात अत्यंत हे घृणास्पद प्रकरण आहे। काही राक्षस राजकीय फायदा आणि लक्ष वेधण्यासाठी मोकाट फिरतायत। कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे? अभिनेता रणवीर शौरीची ट्विट करत टीका।
तर मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा. उद्याच्या विजय मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंचा टीजर. तर या मेळाव्याला सहभागी व्हा असं आवाहन. द्रोह्यांच्या विरोधात ठाकरेच उभे राहिले आणि जिंकले. आता ठाकरेंनी पुन्हा हाक दिली आहे महाराष्ट्राला. विजयोत्सवासोबत मराठीची एकजूट भक्कम करण्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळतला. कांदिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ ठाकरे बंधूंचा एकत्रित फोटो असलेला बॅनर. दोन्ही ठाकरे बंधू उद्या अनेक वर्षांनी एकाच मंचावर. शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. महाराष्ट्रामध्ये आवाज मराठीचाच. मातोश्री परिसरामध्ये बॅनरबाजी. बॅनरवर राज आणि उद्धव तसंच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो. दादरमध्ये शिवसेना भवन परिसरामध्ये मेळाव्यासाठी निमंत्रण देणारे बॅनर. 5 जुलै ठरलं, ठाकरे येत आहेत, तुम्ही नक्की या असा बॅनरवर आशय. कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा असा देखील आशय. अंबरनाथमध्ये मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर. बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचा फोटो. मराठी भाषेसाठी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन. उद्याच्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याची जय्यत तयारी. आज रात्री 8 वाजता नांदगावकर आणि परब तयारीचा आढावा घेणार. लक्ष्मण हक्के प्रकरणी अमोल मिटकरींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पिसाळलेल्या कुत्र्याला दगड मारायचे नसतात, तो अंगावर येतो. हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. अहिल्यानगरच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची बदली रद्द करा. 5 दिवसापासून शाळेतील विद्यार्थ्यांचं आंदोलन. पदाधिकारी आणि पालकांच्या बैठकीमध्ये तोडगा नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणामध्ये राहुल गांधींच्या वकिलांकडे पुस्तकाची मागणी करणारा अर्ज फेटाळला. राहुल गांधींनी भाषणामध्ये होता पुस्तकाचा उल्लेख. पुस्तकाची मागणी सात्यकी सावरकर यांनी केली होती. खासदार धैर्यशील माने बेळगाव सीमा प्रश्नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी. महाराष्ट्र सरकारकडून मानेंच्या नियुक्तीबाबत प्रसिद्धीपत्रक जारी. बेळगाव सीमा प्रश्नी तज्ज्ञ समितीमध्ये 7 जणांचा समावेश. बाबा सिद्दीकी यांच्या नावावरील मोबाईलचे तपशील मिळवण्याचा प्रयत्न. वांद्रे पोलिसांकडून एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात महाविकास आघाडीचे नेते विठ्ठलाला साकडं घालणार. महामार्ग रद्द करण्यासाठी सरकारला सुबुद्धी दे असं साकडं घालणार. काँग्रेसचे नेते सतेज पाटील, राजू शेट्टी पंढरपूरला रवाना. राज्यामधील शालेय खासगी बस मालवाहतूकदार संघटनांच्या संपामधून शालेय आणि खासगी बस संघटनांची माघार. शालेय बस आणि खासगी बस संघटनांना राज्य सरकारकडून लेखी पत्र. मोजक्या संघटनांचा संप सुरू. बुलडाण्याच्या लोणार तालुक्यामधील वढवच्या माजी सरपंचाची हत्या. माजी सरपंच अशोक सोनोने यांची 1.5 महिन्यांपूर्वी हत्या. हत्या करणारे आरोपी भावकीमधील असल्याचं समोर. 1 आरोपी अद्यापही फरार तर 2 आरोपी अटकेत. बीडच्या पाटोदा तालुक्यामधील वैद्यकीय शाळेची भिंत पुन्हा एकदा कोसळली. 6 वर्गखोल्या धोकादायक स्थितीमध्ये. पालकमंत्री अजित पवार यांनी शाळेसाठी नवी इमारत देण्याची मागणी केली. सावंतवाडी इथे सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहाची संरक्षक भिंत कोसळली. दगडी भिंतीवर सिमेंटचं बांधकाम करणं भोवलं. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे संस्थानकालीन ऐतिहासिक ठेवा जमीनदोस्त. इगतपुरी तालुक्यामधील घोटी इथे अंगावर झाड पडल्यामुळे एका जणाचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे झाड कोसळल्यामुळे अज्ञात इसमाचा मृत्यू. जळगावच्या जामनेर इथे बहिणाबाई मॉलचं भूमिपूजन. जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उभारते मॉल. बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ. सिंधुदुर्गमधील मालवणच्या बापर्डेमध्ये बिबट्याचा घराच्या अंगणामध्ये झोपलेल्या कुत्र्यावर हल्ला. थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. एका कुत्र्याला जबड्यामध्ये पकडत बिबट्याचं जंगलामध्ये पलायन. कोल्हापूरमधील धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 31 फुटावर. जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली. पुढील 2 दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. कणकवलीमधील संगम नदी दुथडी भरून वाहू लागली. नाशिकमध्ये अनेक भागांमध्ये रात्री मुसळधार पाऊस. गंगापूर धरणामधून 3716 क्युसेक पाण्याचा विसर्ग. गोताघाट परिसरामधील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये 2 दिवस पावसाचा जोर कायम राहील. पुढील 24 तासामध्ये विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज. काल संध्याकाळी नागपूर शहरामध्ये पावसाची संततधार. शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं होतं.
वाशिमच्या कुकसा लघुसिंचन प्रकल्पाच्या भिंतीवर झाडं वाढली. झाडं वाढल्यामुळे प्रकल्पाच्या भिंतींना धोका. प्रशासनाला वारंवार निवेदनं देऊनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. स्थानिकांचा जलसमाधी घेण्याचा इशारा.